सो वेलकम यू ऑल. स्वागत आहे सगळ्यांचं. आज आपण दुसऱ्या इकाईकडे वळणार आहोत. त्याचं नाव आहे रिश्ता नाता. तर रिश्ता नाताचा दुसरा इकाईचा जो दुसरा लेसन आहे त्याच्याकडे आपण बघणार आहोत रिश्ता नाता. तर रिश्ता नातामध्ये काय-काय आहेत ते आपण आता बनवून घेऊया. तर बेसिकली आपल्याला जर आपण या पुस्तकाचं किंवा या धड्याचं जर आपण बघितलं व्यवस्थित, तर याच्यामध्ये झाडं, फळं, फ्रूट, फळ यांचे जे नाते आहे एकमेकांसोबत काय, त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत, राइट? सो बघा, आता आपण बघूयात आणि आपल्याला पहिली लाईन काय बोलली त्याबद्दल आपण बघून घेणार आहोत. तर बघा, "पीपल पावन पिता सरीखा, तुलसी जैसी माता, त्रिफला बहन बहु बिटिया सा, बेर सखिया भ्राता." बेर सरीखा भ्राता. म्हणजेच काय ह्याच्यामध्ये आपल्याला म्हणतं, की जेव्हा पण आपण एखाद्या झाडाकडे बघतो, तर झाडाचं वर्णन आपण कशाप्रमाणे करू शकतो किंवा झाडाला कवीने कशाप्रमाणे बोललेलं आहे ते आपण बघून येतो बघा. पिपळ, पिपळ म्हणजे काय? पिपळ म्हणजे जो पिंपळाचं झाड असतो, जो आपण बघतो पिंपळाचं झाड. तर पिंपळाचं झाड आहे तुळशी, जी आपल्या आपल्या घरामध्ये असते तुळशी. तर बघा तुळशीला पण आपण नेहमी बोलताना काय म्हणतो तुळशी माता. तुळशी माता आपण बोलत असतो. जसं बघा आपण भारत माता बोलतो. तर भारत माता बघा, भारत ही आपले देश आहे आणि ती आपल्याला कोणासारखी आहे? आपल्या आईसारखी आहे. आपला हा जो देश आहे म्हणजे आपला देश आहे आपल्याला कोणासारखा आहे बरं? तर तो आपल्याला आपल्या आईसारखा आहे. म्हणजे भारत माता की जय आपण जसं म्हणतो, त्याचप्रमाणे आपण काय दर्शवतो, की आपला देश हा आपला मातेसमान आहे. त्याचप्रमाणे त्याचसारखं आपण तुळशीचं जो झाड आपण बोलतो, तुळशीचं झाड सुद्धा आपल्याला एका माता समान प्रिय आहे आणि प्लस पिंपळाचं झाड हे आपल्याला पिता समान प्रिय आहे. पितासारखं म्हणजे आपले पिता पितासारखे आपले जे वडील आहेत त्यांच्यासारखं आपण त्यांना बघू शकतो आणि प्लस दुसरी काही गोष्ट आहे तर त्यांना आपण कसं बघू शकतो तर बघा त्रिफळा म्हणजे जे फळ वगैरे येतात किंवा झाडे वगैरे येतात तर ते बेर किंवा बिया वगैरे त्यांना आपण कसं बघू शकतो बिया म्हणजे छोटेसे सॉरी बेर म्हणजे छोटे जे फळं आपण जे म्हणतो ते बघा त्रिफळा बहन बहु बिटिया सा आणि बेर सखिया भ्राता म्हणजे त्याचे जे झाडं ते फुलं वगैरे आहेत ते आपल्याला बहिणीप्रमाणे आहेत तर आपल्याला फळं वगैरे हे आपल्याला कोणाप्रमाणे आहेत, तर भ्राताप्रमाणे. भ्राता म्हणजेच काय? भ्राता म्हणजेच भाऊ आणि बिटियासा म्हणजे बघा बहीण, भाऊ बिटियासा म्हणजे ते आपल्याला बहिणीसारखे आहेत. आपल्याला भाऊ, भाऊ म्हणजे काय? भाऊ म्हणजे आपण बोलू शकतो आपली सूनबाई जसे म्हणतो त्याप्रमाणे आपण भाऊ असं म्हटलं. तर बघा बिटिया म्हणजे मुलीप्रमाणे. म्हणजे बघा त्रिफळ आहे ते आपलं कशाप्रमाणे असतं, तर ते आपल्याला बहन म्हणजे बहीण, नंतर भाऊ म्हणजे सून, नंतर बिटिया आणि बिटिया म्हणजे मुलगी याप्रमाणे असतं. तर त्याच जागी आपल्याला बेर म्हणजे आपण जे छोटे जे बेर म्हणतो बघा एक छोटासा अंकुर असतो बघा, कधी पण मोठा फळ होण्याच्या आधी एक छोटासा फळ असतो, त्याला आपण बेर असं म्हणत असतो. म्हणजे हिंदीमध्ये आपण बेर म्हणतो, मराठीत आपण त्याला एकदम छोटा जो पिकलेला नसतो किंवा जस्ट उगवलेला असतो, जो जो स अ, जो फळ जस्ट उगवलेला असतो किंवा जस्ट तो बनलेला असतो, एकदम छोटासा फॉर्ममध्ये असतो, त्याला आपण बेर असं म्हणत होतो. तर ते बेर आपल्याला किंवा तर तो फळ असतो, तो आपल्याला बेसिकली कशासारखा असतो, तो आपल्याला भ्रातासारखा म्हणजे भावाप्रमाणे असतो. राइट? आता पुढचा बघूया. तो महुआ मामा जैसे लागत, वन उपवन महकाता, नंतर आम वृक्ष नानासा, वात्सल्य मीठे फल बरसता. म्हणजे बघा त्यांनी आपल्याला या कवितेमध्ये आपण बघू शकतो. या कवितेमध्ये आपल्याला वेगवेगळ्या वृक्षांना किंवा वेगवेगळ्या वृक्षांच्या भागांना आपण कशाप्रमाणे नात्यामध्ये बांधायची आपण कोशिश करत आहोत, की जेणेकरून कशाप्रमाणे बघा, नीट ऐका मी काय म्हणत आहोत, की बघा आपण वेगवेगळ्या झाडांना, वेगवेगळ्या वृक्षांना म्हणजे भले ते पीपल का झाड असो किंवा दुसरं आंब्याचं झाड असो किंवा बघा एक मोठं दुसरं झाड असो किंवा तुळशीचं झाड असतो. हे जे वेगवेगळे झाडं आहेत, त्या वेगवेगळ्या झाडांसोबत आपण जर आपलं नातं जोडलं, म्हणजे आपण जर माणुसकीचं नातं जोडलं, तर आपण काय करू शकतो? आपण त्यांचं संवर्धन करू शकतो. आपण त्या झाडांना टिकवू शकतो आणि त्या झाडं टिकल्यानंतर आपला निसर्ग पण आपण व्यवस्थित करू शकतो. म्हणजे बघा झाडे लावा, झाडे जगवा हे आपण नुसतं बघा बोलून चालणार नाही. तर ते त्या गोष्टी आपल्याकडून झाले सुद्धा पाहिजे. ठीक आहे. आपण नेहमी ऐकत असतो झाडे लावा, झाडे जगवा. झाडे लावाल तर झाडे जगवाल. झाडे जगवले तर आपल्याला प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन भेटेल आणि आपण आपलं जे जीवन आहे हे चांगलं होत असेल. तर अशा प्रकारच्या आपल्या गोष्टी नेहमी आपण ऐकत असतो. तर त्याच गोष्टीसाठी आपण बघत आहोत. त्याच गोष्टीचा एक वेगळा प्रक्रिया किंवा वेगळा दृष्टिकोन म्हणजे वेगळा एक दृष्टिकोन कवी आपल्याला झाडांसोबत जोडण्याचा आपल्याला ते प्रयत्न करत आहोत, जेणेकरून आपण झाडांचं संवर्धन करू शकू. तर बघा महुआ महुआ एक झाड आहे. तो मामांसारखा आपल्याला वाटतो. तो मामन जैसे लागत, वन उपवन महकाता,
नंतर आमवृक्ष बघा नाना. नाना म्हणजे कोण? ते आपले आजोबा. आजोबा बघा आपले आजोबा आपले किती लाड करतात. आपल्याला ते नेहमी आपल्यासोबत नेहमी खेळत असतात. आपल्याला जे हवं ते देत असतात आणि आपल्यावरती ते खूप प्रेम करत असतात. त्याचप्रमाणे बघा आपण आंब्याच्या झाडाकडे बघा इथं आपल्याला आंब्याचं झाड इथं दिसतंय राइट? तर बघा आंब्याच्या झाडामध्ये जर आपण बघू शकतो आंब्याचं झाड पण आपल्याला खूप प्रेम करतो. आपल्याला आपल्याला आवडणारा गोड-गोड जो फळ आहे आंबा, तो सुद्धा आपल्याला ते नेहमी देत असतो खाण्यासाठी. कारण बघा आपल्या सगळ्यांना हे आंबे आवडतच असतात, बरोबर? कोणाला आंबे आवडत नाही, तर असं तर नाहीये. आपल्या सगळ्यांना आंबे हे आवडत असतात. तर ते आंबे आपल्याला कोण मिळवतो? तर कोण कोण देतो आपल्याला? तर आंब्याचं झाड. तर आंब्याच्या झाडे आपल्याला कोणाप्रमाणे आहेत? हां. आपल्या नानांप्रमाणे. नाना म्हणजे कोण? तर आपले आजोबा म्हणजे आपल्या आईचे वडील. त्यांना आपण हिंदीमध्ये नाना असं म्हणतो. तर ते जे आजोबा आहेत, ते जे नाना आहेत, ते नाना आपल्याला खूप असे फळ-फ्रूट म्हणजे आपल्याला जशाप्रमाणे आपल्यावरती प्रेमाचा वर्षाव करतात. त्याचप्रमाणे आपण बघू शकतो जे आपलं जो झाड आहे कोणतं आंब्याचं झाड हा आपल्यावरती सावली देत असतो. आपल्याला फल-फ्रूट देत असतो. आपल्याला चांगला ऑक्सिजन देत असतो. म्हणजे आपल्याकडे प्लस आपल्याला सावली देत असतो जेणेकरून आपण गरमीमुळे वाचू शकतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या खूप आपली सहायता तो करत असतो, राइट? तर म्हणजे ते कसं नाना जसे आपल्यावरती प्रेम करत असतात त्याचप्रमाणे ते वात्सल्य आम वृक्ष सुद्धा करत असतो आणि मीठे फल बरसाता म्हणजे ज्याप्रमाणे आपल्यावरती आपले नाना हे प्रेम वर्षवत असतात. जे आपल्यावरती प्रेम वर्षवत असतात म्हणजे काय? आपल्याला खूप प्रेम करत असतात आणि आपल्यावर खूप प्रेम करत असतात. त्यांना आपण काय म्हणतो? प्रेम बरसना असं. मग त्याचप्रमाणे ते मीठे फल हमारे ऊपर बरसते है कौन? तर आंब्याचं झाड. ठीक आहे. तर आंब्याचं झाड पण आपल्याला कशाप्रमाणे प्रेम करत असतं. तुळशी माता कशाप्रमाणे आपल्याला प्रेम करत असते आणि प्लस पिपलचं झाड पण आपल्याला कशाप्रमाणे आपल्यासाठी आहे, हे आपण आता सध्या बघत आहोत. आता नेक्स्ट लाईन आपण बघूया. तर नेक्स्ट लाईन आहे, की पोषक रक्षक जीवनदायी औषधिया का दाता वृक्ष निबिता आज भी सबसे रिश्ता नाता. पौधों के रूपों रूपों सिंचे आव आनंद उलचिये. म्हणजे काय, की बघा त्यांनी आपल्याला असं सांगितलं, की जर आपण पोषण जर आपल्याला हवं असेल, तर बघा या ठिकाणी बघा मी काय म्हणतोय ते ऐका. हां. तर ते आपल्याला हेच सांगायचा प्रयत्न करत आहेत, की वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत, वेगवेगळ्या काही समजणाऱ्या ज्या गोष्टी आहेत किंवा वेगवेगळ्या आपण जे बघतो, की जसं आपण बोललो, की झाडांच्या कोणत्या-कोणत्या गोष्टीमध्ये आपल्याला वापर होतो. तर बघा झाडांपासून आपल्याला फल-फ्रूट भेटतं. झाडापासून आपल्याला सावली भेटते, शॅडो भेटते. झाडापासून आपल्याला देन आपण बोलतो, की लाकूड भेटतो. झाडापासून आपल्याला रूट्स भेटतात. रूट्स म्हणजे मुळं भेटतात. प्लस झाडापासून आपल्याला सर्वात मेन पॉइंट आहे तो आपल्याला मेडिसिन सुद्धा भेटतात. जे औषधी वनस्पती आपण जे बोलतो, ते सुद्धा आपल्याला झाडांपासूनच मिळत असतं. म्हणजे औषधी सुद्धा झाडांपासून आपल्याला भेटत असते आणि मिळत असते. तर हेच एक आपण आता बघू शकतो, की ह्या काही गोष्टी आहेत, ज्या आपल्याला झाडांपासून भेटतात. तर ते आपले काय आहेत? तर ते एक प्रकारे आपले पोषक तर आपले आहेच आहेत. पोषक म्हणजेच काय, की आपल्याला पोट भरण्यासाठी आपल्याला ते फळ-फ्रूट देत तर आहेतच. परंतु ते आपले ते रक्षक सुद्धा आहेत. जसं बघा आपले आई-वडील बघा जर आपण बघितलं, की आपले आई-वडील जर आपल्याला अ, आपली आई बघा आपले आई-वडील आपल्याला जेव्हा भूक लागेल तेव्हा काही ना काही खायला देतात. जेव्हा काही भूक लागेल आपल्याला जेवण बनवून आपल्याला खायला देतात. मग जेणेकरून ते आपलं काय करत असतात, पालन-पोषण करत असतात. परंतु पालन-पोषण करता-करता बघा, पालन-पोषण करता-करता जर आपण आजारी पडलो, तर त्या आजारीमधून बाहेर येण्यासाठी किंवा त्या आजारीसाठी आपल्याला ते डॉक्टरकडे घेऊन जातात. नंतर ते आजार जर जर बघा आपल्यालाही माहिती आहे, की आपली आई जर आपण आजारी असलो, तर आपली आई आपली काळजी घेत असते, राइट? त्याचप्रमाणे आपल्याला औषधं देत असतात. त्याचप्रमाणे आपण बघू शकतो, की आपले जे झाडं-झुडपं आहेत, ते सुद्धा आपले आई-वडिलांसारखे काळजी घेत असतात. म्हणजे ते आपले काय असतात, पोषक पण आहेत आणि रक्षक सुद्धा आहेत. जीवनदायी पण आहे. कारण जीवनदायी औषधामुळे म्हणजे औषधामुळे तर जीवनदायी ते आहेच आहे. परंतु झाड आपल्याला एक ती गोष्ट आहे, की ज्यामुळे आपण जगूच शकत नाही. म्हणजे एक अशी गोष्ट आहे, जी झाड आपल्याला देते, की जेणेकरून आपण जगूच शकत नाही. ते म्हणजे काय? तर ते म्हणजे ऑक्सिजन. ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू. ते प्राणवायू सुद्धा द्यायचं काम आपल्याला कोण करत असतो? तर ते प्राणवायू सुद्धा द्यायचं काम आपल्याला झाडे करत असतात. तर बघा झाडे आपले पोषक आहेत, आपले रक्षक आहेत, आपले जीवनदायी आहेत, आपल्या औषधासाठी सुद्धा उपयोग होतात. तर म्हणजे अशा वेगवेगळ्या गोष्टीमुळे आपल्याला झाडांचा उपयोग होत असतो. बघा, वृक्ष निभाता आज
बी सप्ते रिश्ता नाता, पौधों को रोपे सींचे, आओ आनंद उचलिये. तर बघा अशाप्रमाणे ज्याप्रमाणे आपण त्यांच्या आपल्या आई-वडिलांसोबत बघा नेहमी आपण जेव्हा बघत असतो आपले रक्षक जर बघायला गेला तर आपले पोषक आणि रक्षक कोण आहेत? तर आपले पोषक आणि रक्षक हे आपले आई-वडील आहेत. परंतु त्यासोबतच झाडे-झुडपे सुद्धा आपले पोषक आणि रक्षक आहेत. बघा आणि त्यांच्या सानिध्यात जर आपण राहिलो, त्यांच्या सानिध्यात म्हणजे बघा, जर आपण खूप जर समजा आपल्याला खूप गरमी होते, तर आपण काय करतो, आपण झाडाखाली सावलीमध्ये थांबतो आणि आपल्याला खूप भूक लागली, तर आपण काय करतो, झाडाचे फल-फ्रूट आपण खात असतो. तर याच्यामुळे म्हणजे आपले जे पोषक रक्षक आणि म्हणजे आपल्याला बेसिकली ते आनंद देण्याचं काम करत असतात. म्हणजे झाडं-झुडपं हे आपल्याला काय देण्याचं काम करत असतात, तर तर ते आपल्याला आनंद देण्याचे काम करत असतात आणि तेच आनंदामुळे आणि ते आनंद देण्याचं काम करत असतात, राइट? तर बघा आणि त्याबद्दल झाड आपल्याला काय मागतं का? तर त्याचं उत्तर आहे नाही. परंतु ते आपल्याला नेहमी आपलं पोषण करत असतात, आपल्याला पोषक करत असतात, रक्षक आहेत ते आपले किंवा रक्षण करत असतात किंवा जीवनदायी जो आपल्याला ऑक्सिजन आपण जो म्हटलोय, तो सुद्धा आपल्याला ते द्यायचं ते काम करत असतात. प्लस औषधे पण देत असतात. म्हणजे तुळशीचं जसं आपण आता एक्झाम्पल घेतलं, की कोरोनाच्या काळामध्ये तुळशी खाऊन आपण नेहमी रक्षण आपलं औषधाच्या औषधं मिळवू शकतो आणि आपण निरोगी राहू शकतो. तर हे आपण बघू शकतो, राइट? तसे ज्याप्रमाणे आपले आई-वडील आपलं रक्षण करत असतात, आपले पोषक करत त्याचप्रमाणे झाडे सुद्धा आपल्याला करत असतात. तर बघा आपण नेक्स्ट पॉइंट आता बघूया. सो देवदार दादाजी जैसे देवदार झाड बघा, देवदार झाड ज्याला आपण म्हणतो वडाचं झाड, त्या वडाच्या झाडामध्ये बघा आपल्याला खूप असे शेंड्या किंवा आपण उमुलरोटं किंवा ज्याच्यावरती लटकून आपण खेळतो बघा. तर कोणी गावामध्ये गेलं असेल तर त्याला असं एक अशा प्रकारचे झाड दिसणार. तिथं खूप असे आपल्याला लटकलेले आहे. हाँ सर. राइट दिसतं ना? राइट. तर त्याचप्रमाणे बघा आपले जे दादाजी म्हणजे कोण? तर दादाजी म्हणजे आपले वडिलांचे वडील. ओके. त्यांना आपण हिंदीमध्ये काय म्हणतो? दादाजी असं म्हणत असतो आणि नानाजी कोणाला म्हणतो? नानाजी आपण आपल्या आईच्या वडिलांना आपण नानाजी बोलत असतो आणि आपल्या वडिलांच्या वडिलांना आपण काय म्हणतो? दादाजी. तर बघा दादाजी जे आपण बाबा बोलतो. बाबा, आजोबा राइट? तर बाबा जे आपल्याला जशाप्रमाणे दिसतात त्याचप्रमाणे आपल्याला देवदार सुद्धा झाडा दिसत असतो. तर बघा त्याचप्रमाणे त्याचे जे झाड म्हणजे ते जे शेंडे आहेत त्याच्यावरती म्हणजे ते जे लटकून आपण त्याच्यावरती खेळत असतो. तर बघा इमली जैसी खेळत असतो आणि प्लस त्याच्यामध्ये आपण खूप आनंद मिळवत असतो आणि त्याच झाडाखाली आपल्याला खूप अशी चांगली आणि थंड असे आपल्याला काय भेटत असते, तर सावली ही भेटत असते, राइट? बरोबर आहे ना? तर आता तेच आपण बघूया, की म्हणून त्यांनी आपल्याला बोलले, देवदार जैसे दादा, इमली जैसे दादी. म्हणजे इमलीचं झाड म्हणजे कोणतं झाड? की आपण जे चिंच खातो. बघा चिंच कसे आपली दादी, दादी आपल्याला दादी म्हणजे कोण? आजोबा, आजी. ओके, आजी. तर आजी बघा, आजी आपल्याला खूप लाड-प्यार करायचे. थोडं कधी-कधी आपल्याला रागवते पण सुद्धा, राइट? तर म्हणून त्याला आपण बोलतो म्हणजे खट्टी-मिठी आपण जे बोलतो आपण ज्याप्रमाणे, त्याचप्रमाणे आपण बोलतो की इमली जैसी दादी. आपली दादी कशासारखी आहे? इमली जैसी आहे. नंतर खिरनी नानी सी मीठी और निर्मल सीधी सादी. तर बघा, ज्याच्यामध्ये आपल्याला एक दादी आणि नानी. आता बघा, दादी म्हणजे काय? दादी म्हणजे दादांची वाईफ म्हणजेच काय, की आपल्या वडिलांचे आई म्हणजे कोण? बघा नीट लक्षात वडिलांची आई. वडिलांची आई आपली कोण? तर दादी आणि मम्मीची आई म्हणजे कोण? नानी. बघा आता मी तुम्हाला 4 रिलेशन सांगतो. 4 नाते सांगतो हे लक्षात ठेवा. तर बघा वडिलांच्या वडिलांचे वडील म्हणजे आपले दादाजी झाले आणि वडिलांची आई आपली दादीजी झाली आणि त्याचप्रमाणे मम्मीची मम्मीचे पप्पा किंवा आईचे पप्पा हे आपले कोण झाले किंवा आईचे वडील हे आपले नाना झाले आणि आई किंवा आईची आई ही आपली नानी झाली. ठीक आहे. त्यांना आपण नानी असं म्हणत असतो हिंदीमध्ये. तर असं हे लक्षात ठेवा या गोष्टी. तर तर बघा आपली जी दादी असते, ती दादी आपल्याला कधी-कधी रागवते. परंतु आपली नानी म्हणजे आपल्या आईची जी आई असते, ती आपलं नेहमी लाड करत असते आणि ती आपल्यावरती खूप प्रेम करत असते. त्याचप्रमाणे त्यांनी काय बोललेलं, की खिरणार आणि ती आपल्यासोबत नेहमी खेळत असते. एक खेळता आणि खिरणार म्हणजे काय आपण बोलतो बघा, खारुताई आपण बोलतो. खारुताई बघा, खारुताई कधी एका एका फांदीवरती स्तब्ध बसते का? नाही.
तर ती एका ठिकाणी इकडं तिथं तिकडं इकडं असे ते चालतच असते. म्हणजे ती नेहमी खेळतच असते. त्याचप्रमाणे आपली जी नाणी असते, नाणी सुद्धा आपल्यासोबत खेळत असते. म्हणजे आपल्यावरती ते प्रेम करत असते आणि आपल्यासोबत ती काय करत असते, एक मिठीशी, निर्मलशी, सीधी-साधी असते. परंतु ती आपल्यासोबत नेहमी प्रेमाने खेळत असते. नंतर बरगद आता बघा बरगद है परदादा जैसे सॉरी देवरार माझं चुकलं. देवरारचं झाड ला आपण दादा नाही म्हणत. आपण ह्याला म्हणतो बरगद. बरगद म्हणजे हा जो झाड आता आपण बघतोय, तो जो झाड आहे बरगदचा, ठीक आहे. देवरार झाड हा इथे आपण बघतोय तो असा. हा वाला झाड आपण देवदार झाड असं म्हणत असतो, ठीक आहे. तो बघा आता बरगद आहे ना, बरगदचं झाड. तर बरगदच्या झाडाला बघा असं आपण बघतो, की ज्याला वडाचं झाड आपण म्हणतो, त्याला आपण असं शेंड्या बघतो आणि ते पकडून आपण खेळत असतो. त्याचप्रमाणे त्याची उपमा कोणाला दिली आपण परदादा सोबत दिली, की परदादा परदादा म्हणजे कोण? आता परदादा म्हणजे कोण? परदादा म्हणजे आपल्या वडिलांचे वडिलांचे वडील म्हणजे परदादा. ठीक आहे. वडिलांचे वडिलांचे वडील म्हणजे आपल्या वडिलांचे आजोबा म्हणजेच परदादा. ओके. ते लक्षात ठेवा. आपल्या वडिलांचे आजोबा म्हणजे किंवा आपल्या वडिलांचे वडिलांचे वडील त्यांना आपण परदादा असं म्हणत असतो. तर परदादा जैसे आपले बरगद पेड़ असतो. जो जो जटा जुडो संन्यासी गुलमोहर चाचासा जिनकी रंगती हरे उदासी. हे बघा, या ठिकाणी आपल्याला एक गुलमोहरचं झाड या ठिकाणी दिलं. ज्याच्यामध्ये बघा किती चांगले कलर वगैरे, रंग वगैरे आपल्याला दिलेले आहेत बघा. तर या रंगाची उपमा आपण कोणाला दिली? ती काकांना. काका म्हणजे कोण? चाचा म्हणजे कोण? काका. आणि काका म्हणजे कोण असतात? तर आपल्या वडिलांचे भाऊ. त्यांना आपण काय म्हणत असतो? काका असं म्हणत असतो किंवा चाचा असं आपण हिंदीमध्ये आपण त्यांना चाचा म्हणतो आणि मराठीमध्ये आपण त्यांना काका असं म्हणत असतो. तर आपले काका असतात ते कसे असतात? आपल्यासोबत खेळणारे असतात. आपल्यावरती ते प्रेम करतच असतात, परंतु ते आपल्यासोबत हसत, खेळत किंवा आपल्यासोबत ते मस्ती करत असतात. तर त्याचप्रमाणे आणि वेगवेगळ्या रंगामध्ये म्हणजे वेगवेगळा मूड आपल्याला त्यांच्यामध्ये दिसत असतो. तर आपल्या त्याचप्रमाणे आपल्याला जो गुलमोहरचं झाड आहे, तो सुद्धा आपल्याला त्याच्याप्रमाणेच दिसत आहे, असं आपण म्हणत आहोत. राइट? तर आता नेक्स्ट आपण पॉइंट बघूया. ओके. या. सो बघा नीम सो लेट्स गो. नीम ननद ननदोई सा जो है रंगों का त्राता वृक्ष विविधता आज भी सबसे रिश्ता नाता पद और बोलते हैं, पौधों के रूप रीचे आओ आनंद उचलिये. तर बघा ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे यांच्यामध्ये आपण बघू, नीम ननद ननदोई सा म्हणजे ननद कोण असते बरं? ननद कोण असते बरं? कोण सांगू शकतो? ओके. तर हा बघा मी तुम्हाला एक सांगतो ननद कोण असते. तो ननद हम किसे बोलते हैं? तो अगर जर एखादी बाई किंवा एखादी मुलगी जिचं लग्न झालेलं आहे, ओके. हा नाता मी तुम्हाला फक्त लग्न लग्न झालेल्या बाईकडे किंवा लग्न झालेल्या मुलीकडे आपल्याला हा नाता दिसत असतो. जर एखाद्या मुलीचा ओके, जर एखाद्या मुलीचं लग्न झालेलं असेल तर तिच्या हसबँडचं म्हणजे कोण? तिच्या पतीच्या बहीण, तिच्या पतीचे बहीण हे त्या मुलीच्या म्हणजे त्या लग्न झालेल्या मुलीचे कोण असते? नणद असते. आणि त्या आता मला सांगा आपल्या भावाचे बहीण आपल्या भावाची हे बायको किंवा आपण बोलू तर आपल्या भावाची पत्नी आपली कोण असणार? वहिनी असणार. बरोबर? आपली कोण असणार? ती वहिनी असणार. आपण बोलतो वहिनी वहिनी, तर वहिनी म्हणजेच काय? की वहिनी म्हणजे आपल्या भावाची पत्नी, त्याला आपण वहिनी असं म्हणत असतो. तर बघा नीमचं झाड आपण बोलतो, नीमच्या झाडाची उपमा आपण कोणाला दिली आहे? नणंद दिली. जे बघा जी कडू असतो, जी गोष्ट म्हणजे नीमचं झाड कसं असतं बघा, नीमचं झाड एक कडू असतं. नीम म्हणजे आपण कडुनिंब जे बोलतो ना, राईट? कडुनिंब त्याला आपण नीमचं झाड असं म्हणत असतो. तर नीमचं झाड कसं असतो? कडू असतो, परंतु ते चांगलं असतं. म्हणजे औषधीरित्या आपण बोलूया किंवा काही काही त्याचे औषधरित्या तिथे जास्तीत जास्त उपयोग होत असतो. त्याचप्रमाणे खाद्यपदार्थामध्ये सुद्धा त्याचा उपयोग होत असतो. तर हे जे गोष्टी आहेत त्यांचा उपयोग जास्त असतो आणि ते आपल्याला लाभदायक असतात. भलेही तो झाड हा कडू असला तरी चालेल. पण बघा आपण कढीपत्ता वगैरे घ्यायला जातो, राईट? आता आपण घरी घरी आहोत तर घरी आपण कढीपत्ता वगैरे म्हणजे कोथिंबीर, कढीपत्ता आपण आणायला जातो, राईट?
हे जे सामान आहे तर ते आपण जे बोलतो ते कसं असतं, कढीपत्ता कधी कोण खाऊन बघितला का? जर तुम्ही खाल्लं तर ते कसं असतं, कडू असतं. परंतु ते कडू असलं तरी ते आपल्यासाठी काय असतं, आवश्यक असतो. तर यांनी हे या ठिकाणी सांगितलं, की अशा प्रकारे वेगवेगळ्या नात्यामध्ये जर आपण वृक्षांना जोडलं तर आपल्याला खूप आनंद दिसतो आणि आपल्याला तर आनंद भेटतोच भेटतो, परंतु आपण वृक्षांना सुद्धा आनंद देऊ शकतो, राइट? जसं मी तुम्हाला ऑलरेडी हे सांगितलेलं आहे, की आपण या कवितेमध्ये किंवा या कवीने या कवितेत वेगवेगळ्या झाडांसोबत एक वेगवेगळे नाते जोडलेले आहेत, की जेणेकरून आपण बघू शकतो, की आपण झाडांसोबत वेगळे नाते जोडले, तर त्या झाडांना आपण आपला कोणतरी नातेवाईक आहे किंवा आपण आपलं एक नातं असल्यावर किंवा आपले कोणतरी आहेत हे समजून आपण त्या झाडांचं संवर्धन करू शकू. म्हणजे त्या झाडांना आपण सिक्युअर करू शकतो आणि त्या झाडांत म्हणजे बोलतो ना, एक लाकूड तोडी किंवा झाड तोडणे किंवा त्या झाडांचं आपण संरक्षण करून त्यांचं पालन-पोषण करू शकतो आणि त्या झाडांचं आपण पालन-पोषण केलं आणि ते झाडे मोठे झाले तर आपल्यालाच ते फळ-फ्रूट भेटणार आहे. म्हणजेच आपण काय करू शकतो, पर्यावरणाचं, पृथ्वीचं रक्षण करू शकतो. बघा, आपण आतापर्यंत ऐकलेल्या खूप काही गोष्टी, की झाडे लावा, झाडे जगवा, अशा प्रकारचे उपकरण आपण अशा प्रकारचे कार्यक्रम आपण नेहमी ऐकतो, की झाडे लावा, झाडे जगवा. झाडे लावा, झाडे जगवा. त्याच्यापेक्षा झाड जगवा, झाड उगवा. अशाप्रमाणे आपण बघतो. त्याचप्रमाणे आपण बघतो, की असेल झाड तर आपण जगू. अशा प्रकारचे जे कार्यक्रम किंवा अशा प्रकारची घोषणाबाजी आपण नेहमी ऐकत असतो. तर या घोषणाबाजीच्या या कार्यक्रमाच्या फक्त एक घोषणाबाजीमध्ये असायला नको, तर ते आपल्याला अस्तित्वात किंवा आपण एक परस्परांमध्ये ती गोष्ट म्हणजे काय म्हणायचं मला, की आपण ते फक्त बोलण्यापुरतं नाही, तर आपण ते खरं-खरं करून दाखवावं. यासाठी आपण काय करत आहोत, आपले नाते म्हणजे आपले दादा-दादी, चाचा-चाची, नाना-नानी हे जे नाते आपण माणसांसोबत जोडतो, त्याचप्रमाणे जर आपण ते नाते किंवा त्याच प्रकारचे रिलेशन जर आपण झाडांसोबत जोडले, तर आपण त्यांचं संरक्षण करण्याला किंवा त्यांना आपण पाळण्यासाठी आपल्याला आनंदही भेटेल आणि आपण ते जास्त प्रमाणात करू शकू. तर हे एक त्याच्या मागचा उद्देश आहेत. ओके. उर्वरित जे भाग आहे, उर्वरित जे 2 भाग आहेत, हे आपण पुढच्या भागात बघणार आहोत. कोणाला काय डाउट असेल तर तुम्ही विचारू शकता. डू यू हॅव एनी डाउट? एनीवन? हेल्लो? हो. ओके.